हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपला फ्री शिवण क्लासचा हा 9वा दिवस आहे। तर 8व्या दिवसामध्ये मी शिकवलं होतं की 4 टक्स ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, कटोरी ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं 4 टक्सचं आणि त्याची पेपर कटिंग कशी करायची, तर आपण हे पाहिलेलं होतं। तर आता ते पेपर कटिंग झालेलं आहे। त्याच पेपर कटिंग होऊन आता मी तुम्हाला अस्तरचं जे ब्लाऊज आहे 4 टक्सचं ते कटिंग करून दाखवणार आहे। हे ब्लाऊजसुद्धा कस्टमरचंच आहे। तर बघू शकता जे ब्लाऊज पीस होतं ते आणि अस्तर होतं त्याला मी अगदी व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपलं पॅटर्न कसं सेट होतं आहे ते आपल्याला अगोदर सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कटिंग करायची। आता एखाद्या वेळेस काय करणार, तुम्ही डायरेक्टली ठेवून देणार, आता एक पार्ट ठेवला लगेच दुसरा ठेवला लगेच त्याला कटिंग केलं, असं न करता आपल्याला अगोदर व्यवस्थित असं सगळं पॅटर्न आपल्याला ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला कटिंग करायची। आता हे पूर्ण 1 मीटर अस्तर आहे, तर याच्यामधनं स्लीव्ज बी निघाली पाहिजे पूर्ण अखंड, कुठेही त्याला जोडजाड नको झाली पाहिजे आणि आपलं अस्तरसुद्धा त्याच्यातनं शिल्लक राहिलं पाहिजे। कारण की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तर अस्तरची ही गरज पडत असते। हुकलूक पट्टीसाठी आपल्याला मेन म्हणजे याची अस्तरची गरज असते। अस्तर हुकलूक पट्टीला याच्याकरता गरज असते कारण की जेणेकरून आता जर ब्लाऊजचा कपडा जास्त पातळ असला तर तुम्ही डायरेक्टली अस्तरचं सुद्धा लावू शकता। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न हे ठेवून घेतलेलं आहे आणि बरोबर जसे पार्ट आपले ॲडजस्ट होत आहे त्या पद्धतीने ठेवून मी बरोबर हे ड्रॉ करून घेत आहे। तर हे सगळे पार्ट ड्रॉ केल्यानंतर व्यवस्थित आखून घेतल्यानंतर आपल्याला त्यांची व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची। आता बघू शकता हे अगदी व्यवस्थित असं तंतोतंत बसत आहे, बघितलं। तर या पद्धतीने ठेवल्यानंतर मी बरोबर त्याला ड्रॉ केलं मोंढ्याला सुद्धा आणि आपली ब्रेशर पट्टी त्याच्या खालच्या दिशेने म्हणजे बाहीच्या ज्या अपोजिट दिशेने तिकडनं ठेवणार आहे। आता तिथं जे बाहीच्या दिशेने जो कपडा होता थोडा खालीवर होता, तर मी अगोदर तिथे स्केलने एक लाईन ओढून घेतली जेणेकरून जी ब्रेशर पट्टी ती खालीवर झाली नाही पाहिजे। आपल्याला अर्धा इंच ही ब्रेशर पट्टी वाढवायची असते, लक्षात घ्यायचं। कुठलाही पार्ट असो त्याची ब्रेशर पट्टी आपल्याला अर्धा इंच ही वाढवायची असते कारण की पेपरवर ही तंतोतंत आपण कटिंग केलेली असते। तरी या पद्धतीने पूर्ण पार्ट मी आता कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करायचे। तर ब्लाऊज पीस कटिंग करताना बघा अगोदर जसं ब्लाऊज पीस होतं उभं त्याच पद्धतीने मी ब्लाऊज पीस ठेवलं होतं, पण ते ब्लाऊज पीस होतं लहान। ब्लाऊज पीस लहान असल्याकारणाने काय होतं, आपले पार्ट आहे त्याच्यावर व्यवस्थित बसत नाही आणि आपल्याला आहे ना खूपच जॉईंट करायला लागतं आणि ब्लाऊज पीसचा जर कपडा थोडा पातळ असला आणि तुम्ही जर त्याला जॉईंट केलं तर हेवी साईज जर असली कस्टमरची, हेवी असो किंवा नॉर्मल असो, तर ते शिलाईमधनं नक्की 100% उसळतं म्हणजे निघणारच आहे। तर काय थोडंसं आपलं डोकं लावून आपण व्यवस्थित त्याची कटिंग करायची आहे। तर हे ब्लाऊज पीस असं उभं न टाकता मी बरोबर त्याची अशी स्क्वेअरमध्ये घडी केली आणि ती स्क्वेअरमध्ये टाकल्यानंतर मी त्याची कटिंग केलेली आहे। कटिंग केल्यानंतर बघा जे नंतरून जेव्हा मी स्क्वेअरमध्ये घडी टाकलेली होती तर त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस अगदी हे व्यवस्थित असं बसलेलं होतं। काय होतं, आपल्याला जर जॉईंट करायचा म्हटला तर जॉईंट करायचं म्हटलं म्हणजे आपला टाईम पण वेस्ट होतो आणि जी आपल्याला फिनिशिंग हवी ती फिनिशिंग मिळत नाही। तर ब्लाऊज शिवताना काही अशा गोष्टी असतात की त्या प्रॉपरली आपल्याला फॉलो कराव्या लागतात, तेव्हाच आपल्या ब्लाऊजला ही फिनिशिंग आलेली असते। आता बघू शकता या पद्धतीने ब्लाऊज बसलंच नाही, तर म्हणून मी अशी चौकोनी घडी केली आणि बरोबर त्याला असं टाकून व्यवस्थित त्यांचे पार्ट व्यवस्थित अगदी ठेवून पार्ट ठेवल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता की कपडा हा उरलेला होता, थोडंफार आपल्याला कुठं हुकलूकच्या पट्टीसाठी सुद्धा लागत असतो। तर या पद्धतीने बघा बाहीसुद्धा अगदी तंतोतंत व्यवस्थित अखंड अशी बसलेली आहे, कुठेही तिला जॉईंट द्यावा लागणार नाही आणि कुठल्याही पार्टला आपल्याला जॉईंट द्यायचा नाही आहे ना। योक पट्टीला येणार आहे म्हणजेच ब्रेशर पट्टीला पण येणार नाही आणि बाहीलासुद्धा येणार नाही। तर या पद्धतीने त्याची पूर्णपणे अशी कटिंग करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, आपला फ्री शिवण क्लासचा हा 9वा दिवस होता। तर 9व्या दिवसामध्ये तुम्हाला मी याची कटिंग शिकवलेली आहे आणि त्यानंतर हेच ब्लाऊज पूर्णपणे कसं स्टिच करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्की याचा पुढचा व्हिडिओसुद्धा बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की माझ्या चॅनलवर मी तुम्हाला
वेगवेगळ्या पद्धतीचे जे म्हणजे माझ्या पद्धतीने जशी कटिंग करते मी प्रत्येक ब्लाऊजची, प्रत्येक साईजची, तर ते तुम्हाला बघायला मिळणार. आणि ह्या फ्रीचे जे शिवण क्लास आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे प्रत्येक एक प्रकारचं मी तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे. आता पहिलं झालेलं आहे आपलं कटोरीचं, आता हे दुसरं झालेलं आहे फोटक्सचं. याच्यानंतर प्रिन्स कटचं ब्लाऊजचं सुद्धा दाखवणार आहे. प्रिन्स कटच्या ब्लाऊजमध्ये 2 ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे. एक म्हणजे योगपट्टीसोबत म्हणजे विथ ब्रेशर पट्टी, आणि जे असतं ते बिना आउट म्हणजे बिना ब्रेशर पट्टीचं डायरेक्टली पूर्ण 2 पीस प्रिन्स कट म्हणतात त्याला, आणि ब्रेशर पट्टीच्या याला 3 पीस प्रिन्स कट असं म्हणतात. तर ते दोघी मी दाखवणार आहे. याच्यामध्ये सुद्धा येतं, पण हे फोटक्समध्ये सहसा फक्त जे ओल्ड लेडीज असतात म्हणजे ज्या म्हाताऱ्या बायका असतात त्याच घालतात. आपल्यासारखी याची तरुण पिढी फोटक्समध्ये बिना याचं घालत नाही, ब्रेशर पट्टीच लागते, तेव्हाच ते व्यवस्थित आपल्याला सेट होतं. तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. योगपट्टीसुद्धा व्यवस्थित अशी कर्व आकारात व्यवस्थित जशी आहे तशी मी कट करून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड होत राहतील, तर तुम्ही नक्की बघा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कुठून पाहता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर बघा हे आपले पूर्ण पार्ट तयार झालेले आहेत. आणि हा जो एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ते उरलेला, ही जी लेस आहे ती हाताला जितकी ॲडजस्ट होईल मी तितकी तिथं अटॅच करणार आहे, कारण की लेससुद्धा जास्त नव्हती, लहानच आहे लेस, तर जेवढी होईल तेवढी आपण तिला ॲडजस्ट करणार आहोत. आणि हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे जे म्हणजे जे कतरण उरलेलं आहे ते आपल्याला लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज पूर्णपणे झालेलं आहे व्यवस्थित फिनिशिंगने. चला तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.